नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रसाद गावडे माझ्या ॲडव्होकेट प्रसाद गावडे लीगल कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे सायबर कायदा म्हणजे सायबर लॉ। हा इंटरनेट, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवहाराशी संबंधित कायद्याचा एक भाग आहे। सायबर कायद्याचा उद्देश डिजिटल जगामध्ये सुरक्षितता, गोपनीयता आणि कायदेशीरता राखणे आहे। तर सायबर कायदा सायबर लॉ अंतर्गत येणारे भारतातील महत्त्वाचे सायबर कायदे, त्यातील महत्त्वाचा जो कायदा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, त्याच्यामध्ये सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात लागू केलेले मुख्य कायदा आहे। दुसरा आहे हॅकिंग, फसवणूक, आयडेंटिटी चोरी, अश्लील सामग्री पसरवणे यावर कठोर कारवाई। तिसरा आहे डिजिटल साक्ष्यांकडे म्हणजे डिजिटल एव्हिडन्स कायदेशीर मान्यता। हे सर्व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मध्ये नमूद आहे। तर दुसरा आहे भारतीय दंड संहिता IPC, आता ते बदलून भारतीय न्याय संहिता 2023 झालेला आहे। तर त्याच्यामध्ये सायबर गुन्हे भारतीय न्याय संहिता कलमा अंतर्गत 420 च्या ऐवजी 318(4) आलेला आहे, तो फसवणुकीचा आहे। तर 499 ऐवजी 356 एक कलम आलेला आहे, तो अब्रू नुकसानीचा आहे। तर तिसरा जो कायदा आहे डिजिटल साक्षरता आणि गोपनीयता कायदा, त्याच्यामध्ये व्यक्तीच्या खाजगी माहितीचे संरक्षण करण्यासाठी 2023 च्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत कडक नियम घालण्यात आलेले आहेत। तर सायबर लॉ अंतर्गत सायबर गुन्ह्याचे किती प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये एक नंबरला आहे हॅकिंग, दुसऱ्या नंबरला आहे फिशिंग म्हणजे फसवणुकीसाठी बनावट ईमेल्स, तिसरा आहे स्पॅमिंग, चौथा आहे व्हायरस किंवा मालवेअर हल्ले, पाचवा आहे आयडेंटिटी चोरी, सहावा आहे ऑनलाईन फसवणूक, सातवा आहे ऑनलाईन धमक्या किंवा ब्लॅकमेल। तर या सर्व सायबर गुन्ह्यांवरती कशा पद्धतीची शिक्षा नमूद केलेली आहे किंवा त्याचा कायद्यामध्ये तरतूद आहे, तर त्याच्यामध्ये पहिली आहे IT ॲक्ट 2000 अंतर्गत हॅकिंगसाठी 3 वर्षापर्यंतची कैद किंवा 5 लाखापर्यंतचा दंड। दुसरा आहे बाल लैंगिक शोषणासाठी म्हणजे पोस्को अंतर्गत कायद्यानुसार कठोर शिक्षा। चौथा आहे सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्यास IPC अंतर्गत म्हणजे आता भारतीय न्यायसंहिता अंतर्गत 3 वर्षापर्यंतची कैद होऊ शकते। तसेच तुम्ही सायबर सुरक्षिततेसाठी काय टिप्स घेऊ शकता, तर त्या खालीलप्रमाणे आहेत। मजबूत पासवर्ड वापरा, अनोळखी व्यक्तीला कुठली लिंक किंवा ईमेल्स लिंक किंवा क्लिक करू नका, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा, सार्वजनिक वायफाय वापरताना सतर्क राहा, वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करताना काळजी घ्या। तर मदतीसाठी संपर्क तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वरती करू शकता। तर राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टल म्हणजेच www.cybercrime.gov.in वरती तुम्ही मेलद्वारे तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता। तुम्हाला माझे व्हिडिओ कायद्याचे आवडले असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा व चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा।